श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज जागतिक हृदय दिन. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित रोगांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसंच या आजारांचा जागतिक प्रभाव कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जगभरात हृदय दिन साजरा केला जातो. आज हृदयरोगाचं प्रमाण का वाढतंय? तो नक्की कशामुळे होतो? हृदय सुदृढ राहावं यासाठी काय सजगता बाळगायला हवी आणि त्यासाठी दैनंदिन आहार काय असावा? अशा हृदयाशी निगडित सर्वांगीण बाबींवर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, वर्ष 2000 पूर्वी जागतिक स्तरावर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोग हा एक महत्त्वपूर्ण आणि जागतिक आजार बनला होता. त्यावेळी म्हणजे 1998 साली जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक अँटोनियो बायस लुना यांनी जागतिक स्तरावर हृदय दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली होती. त्यानंतर 24 सप्टेंबर 2000 रोजी पहिला जागतिक हृदय दिन साजरा झाला. वर्ष 2011 पर्यंत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जात होता. मात्र वर्ष 2012 पासून तो 29 सप्टेंबर रोजी साजरा होऊ लागला. हृदय हे मानवी शरीरातलं अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय, जे शरीरातल्या सर्व इंद्रियांपर्यंत रक्त पोचवण्याचं कार्य करतं. मानवाच्या एकूण मृत्यूच्या घटनांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकारानं होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे आजच्या जीवनशैलीत हृदय सुदृढ राखणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. हृदयाशी निगडित आजार नेमके कशामुळे वाढत आहेत, त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, याविषयी मुंबईतल्या परळ इथल्या KEM रुग्णालयातले हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय महाजन यांच्याकडून जाणून घेऊया. ऍक्च्युली 29 सप्टेंबर 1948 साली फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडी ही जगामधली जी सगळ्यात मोठी इपिडेमॉलॉजिकल स्टडी आहे तिच्यामधला पहिला पेशंट तपासला गेला होता, म्हणून या दिवसाचं महत्व आहे. फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडीच्या नंतरच सगळ्या लोकांना माहीत झालं की हृदयाची निगा कशी राखल्या जायला पाहिजे आणि हृदयरोगाची कारण काय आहेत. सगळ्यात पहिलं कारण जे माहीत पडलेलं आहे ते आहे ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब. दुसरं जे कारण माहीत पडलेलं आहे ते म्हणजे स्मोकिंग. तिसरं म्हणजे स्ट्रेस रिलिव्हिंग. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाची गती. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आपल्या खानपानामध्ये अतिशय चांगलं जे सात्विक जेवण असतं ते जर वापरलं तर खूप चांगलं राहतं, कारण त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट हे अतिशय बॅलन्स प्रमाणामध्ये असतात आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या भाज्या आणि सीझनल फळं हे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खनिज द्रव्य मिळतात, ज्याच्यामुळे हृदयाची जी क्षमता आहे ती नॉर्मल राहू शकते. हृदयरोगाचं जे दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे स्मोकिंग. म्हणजे धूम्रपान जर आपण केलं तर शरीरामधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, रक्ताची घनता म्हणजे रक्त जास्त घट्ट होतं किंवा त्याला पंप करण्यासाठी हृदयाला काम जास्त करावं लागतं आणि रक्त गोठण्याची क्षमता वाढते. त्याच्यामुळे हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस खूप वाढतात स्मोकिंगमुळे. स्मोकिंगचे बाकीचे दुष्परिणाम आहेत ते तर अतिशय जास्त आहेत, जे फुफ्फुसावर आणि बाकी गोष्टीवर होतात. पण हृदयावर हा सगळ्यात मोठा जो परिणाम होतो तो यंग लोकांमध्ये जो हृदयविकाराचा जो त्रास असतो किंवा हृदयविकाराचा झटका येतो त्याला धूम्रपान हे जास्त कारणीभूत असतं. सो धूम्रपान आणि तंबाखू खाणं हे वर्ज्य केलं तर आपण हृदयरोगापासून दूर राहू शकतो. तिसरं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे स्थूलता व सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज करत नाही, सकाळी लेट उठतो, संध्याकाळी लेट झोपतो आणि त्याच्यामुळे वजन वाढतं. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं आणि हे जे कोलेस्ट्रॉल आहे हे हृदयाच्या ज्या मेन धमन्या आहेत त्याच्यामध्ये डिपॉझिट होतं आणि मग आपल्याला हृदयाला रक्त पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे लोकांना क्रॉनिक स्टेबल अंजायना म्हणजे अंजायनाचा त्रास होऊ शकतो, चालल्यानंतर छातीमध्ये दुखू शकतं, दम लागू शकतो. आणि या गोष्टी अवॉइड करण्यासाठी सगळ्यांनी वयाच्या 30 मध्ये कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घ्यायला पाहिजे. आणि जर कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल तर खूपच चांगलं, पण जर अबनॉर्मल असेल तर त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या फिजिशियन डॉक्टर लोकांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि यावर सल्ला घ्यायला पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये आता डायबिटीसचं प्रमाण
प्रमाण खूप वाढलेलं आहे. डायबिटीस हा जो आहे हा जीवनशैलीमुळे होणारा डिसीज आहे. ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामधली शुगर वाढू शकते आणि शुगर वाढल्यामुळे रक्तामधली जी एथेरोस्क्लेरोसिस होण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढू शकते आणि डायबिटीसमुळे हृदयरोग लवकर होऊ शकतो, कमी वयात होऊ शकतो. बाकीच्या ठिकाणी पण ब्लॉकेजेस होऊ शकतात, जसं किडनी आहे, मेंदूच्या नसा आहेत किंवा पायाच्या नसा आहेत. हे सगळे प्रकार होऊ शकतात. तर डायबिटीस जो आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यासाठी जर रोज 30 मिनिटं ऍटलिस्ट एक्सरसाइज केली आठवड्यामध्ये 5 दिवस आणि कार्बोहायड्रेटचं खाणं कमी केलं, प्रोटीन्सचं खाणं प्रॉपरली वाढवलं आणि वजन नॉर्मल ठेवलं, योगा मेडिटेशन केलं तर आपण डायबिटीस पासून दूर जाऊ शकतो आणि हृदयाला त्याचा फायदा होऊ शकतो. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे हा डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सगळ्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो आणि या स्ट्रेस ज्यावेळेस असतो तेव्हा कोणताही तणाव असतो त्यावेळेस हृदयाची गती वाढते, सिम्पॅथेटिक सिस्टीम जी असते शरीरामधली तिचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळे हृदयाला जास्त काम करावं लागतं. कारण हृदय जन्मापासून रादर आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हाच्या 20व्या आठवड्यापासून ते मृत्यूपर्यंत हृदयाला अविरत काम करावं लागतं. हृदय हा एक आपल्या बॉडी मधला जो एक अवयव आहे ज्याला अविरत काम करावं लागतं. ज्याचं काम जर थांबलं तर जीव जातो. तर हृदयाला आपल्याला जी रेस्ट द्यायची असते ती म्हणजे हृदयाची गती कमी जर झाली तरच हृदयाला रेस्ट मिळते आणि नॉर्मल गती अराउंड 70च्या जवळपास असायला पाहिजे. झोपेमध्ये ती 50 पर्यंत जाते आणि तेव्हाच हृदयाला रेस्ट मिळते. जर हृदयाची जर गती जास्त असेल, वाढलेली असेल तर हृदयाला रेस्ट मिळत नाही. मग असं हृदय लवकर थकतं आणि मग त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहार, योग्य एक्सरसाइज, धूम्रपानापासून दूर, मद्यपान अवॉइड करणं. मद्यपानामुळे काही टबू आहेत की मद्यपान चांगलं असतं पण ते कधीच चांगलं नसतं. त्याच्यामुळे हृदयाला त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे काही बॅड थिंग्स होऊ शकतात, हृदयाची गती अबनॉर्मल होऊ शकते, स्ट्रोक होऊ शकतात. तर मद्यपान हे चांगलं नाहीये. चांगला आहार ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी, सॅच्युरेटेड फॅट कमी. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जी फॅट रूम टेम्परेचरला सॉलिड असते, जसं तूप आहे, घी आहे, जर चीज आहे, बटर आहे, ह्या ज्या सॉलिड फॅट्स ऍट अ रूम टेम्परेचर शुड बी ऑलवेज अवॉइडेड. त्या घ्यायला नाही पाहिजे. सॅच्युरेटेड फॅट मध्ये आपलं पाम ऑइल असतं की जे सॉलिड असतं रूम टेम्परेचरला, किंवा वनस्पती घी असतं जे सॉलिड असतं रूम टेम्परेचरला. ते कधी पण हृदयासाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक असतं, ते अवॉइड करायला पाहिजे. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सीजनल फ्रुट्स हे जर आपण योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं आणि ज्याच्यामध्ये फायबर आहे, फायबर कंटेनिंग फूड जर सेवन केलं, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आहे, ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, अशा गोष्टी जर आपण सेवन केल्या, प्रॉपर एक्सरसाइज केली तर आपण हृदयविकारापासून दूर राहू शकतो आणि आपलं हृदय चांगलं राहू शकतं. योगा मेडिटेशनमुळे हृदयाची गती कमी होते, त्याच्यामुळे हृदयाला रेस्ट मिळते. श्रोते हो, आजच्या धावत्या आणि बदलत्या जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं बनलं आहे. भारतात हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हृदयरोगापासून 2 हात लांब राहण्यासाठी दैनंदिन आहारात बदल करणं, दररोज व्यायाम, योग साधना करणं फायदेशीर ठरू शकतं. याविषयी मुंबईतल्या जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे म्हणतात. आरोग्याचं गुरुकिल्ली जर म्हटलं किंवा आरोग्याचं मेघ जी आहे ही पोषणातूनच येते. अगदी जिम मध्ये बॉडी करणाऱ्या लोकांना पण सांगितलं जातं की ऍब्स आर मेड इन द किचन. त्यामुळे आहाराचं महत्व किंवा आहार एका प्रकारे औषधाचंही काम करू शकतो. हे सर्वश्रुत आहे, आपल्या आयुर्वेदात आहे, ॲलोपॅथीही मानतं. त्यामुळे आहार टाळून किंवा आहाराचा विषय बाजूला ठेवून नुसतं औषध किंवा ऑपरेशन ह्यांनी रोग पूर्णपणे निघून जाईल असे अशक्य आहे. उदाहरणार्थ हृदयाबद्दल बोलतोय म्हणून एखाद्यांचं जर दुर्दैवाने त्यांना बायपास करावी लागली किंवा त्याच्या आजारामुळे त्यांना बायपासचं सर्जरीचं ऑप्शन दिलं गेलं, तर बायपास सर्जरी झाली, आता मी एकदम नॉर्मल झालो आणि आता मी वाटेल ते खाऊ पिऊ शकतो असं होतच नाही. अँजिओप्लास्टी होऊ दे, हार्ट अटॅक येऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही बरे झालात तरी पुन्हा हे होऊ नये म्हणून आहाराचं पथ्य हे पाळावंच लागतं. तिथून पळवाट काहीच नाहीये. पण हृदय निरोगी राखण्यासाठी जो आहार आहे तो फार काही वेगळा, फार काही कठीण नाहीये. आणि सुदैवाने आपला भारतीय आहार पद्धती जी आहे आणि विशेष करून महाराष्ट्रातली जी आहार पद्धती आहे ती खूपच आरोग्याच्या जवळ जाणारी आहे. त्यामुळे आपला जो रोजचा घरचा आहार आहे
तोच केला तरी आपण हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करू शकतो. फक्त त्यात काही नियम पाळायचे असतात जे पारंपरिक पद्धतीने आपण पाळतच असतो. आहाराचे मुख्य घटक जर म्हणता आलं ब्रॉडली तर मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स बद्दल म्हटलं तर कार्बोहायड्रेट्स, कर्बोदकं, फॅट आणि प्रोटीन्स हे 3 मोठे घटक होतात आणि मग मायक्रो न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स हे बाकीचे भाग होतात. तर आपला आहार कसा असावा तर प्रोटीन हे अंदाजे 30% असावं, कार्बोहायड्रेट 40 ते 50% असावं आणि फॅट्स हे 10 ते 20% असावे. मी इथे रक्त तपासण्याबद्दल बोलत नाही आहे, पण जर तुमचं रक्त तपासणी हृदयाच्या दृष्टीने झाली असेल आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा जर जास्त असेल, विशेषतः LDL ची मात्रा जास्त असेल, तर ती 100च्या खाली आणणं गरजेचं असतं. एकेकाळी असं सांगितलं जातं की अंड खाऊ नये किंवा अंड्याचा पिवळा बलक खाऊ नये, पण असं काही नाहीये. अशा प्रकारे आहार घ्यायचा की आपली कोलेस्ट्रॉलची पातळी किंवा LDL ची पातळी 100च्या खाली जर आपण ठेवू शकलो तर ते आयडियल आहे. असं करताना एक HDL कोलेस्ट्रॉल असतो, ते वाढवायचं असतं. ते वाढवण्यात आहाराचं महत्व कमी असतं आणि व्यायामाचं जास्त असतं. आठवड्यातून कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तास मॉडरेट किंवा कमी दमछाकीचे व्यायाम अंदाजे दिवसाला तासभर तरी करावे आठवड्यातले 5 दिवस आणि जास्त दमछाकीचे असतील तर अर्धा तास तरी करावे. अशा अंदाजाने 300 मिनिटं आठवड्याची आणि 150 मिनिटं आठवड्याची जास्त दमछाकीचे व्यायाम आणि कमी दमछाकीचे व्यायाम असं करून आपण आपलं HDL वाढवू शकतो. तसेच आहारातून तेल जे आहे असं एक साधारण गणित बांधलं जातं की ज्यांना इतर काही त्रास नाहीयेत त्यांनी दिवसाला अंदाजे 2 चमचे म्हणजे 10 ml तेल त्यांच्या घरात वापरलं जावं. तर आपल्या घरात जर 4 माणसं असतील तर दिवसाला 40 ते 50 ml तेल आणि महिन्याला त्या हिशोबाने 30 गुणलं तर 2.5 किंवा 2 लिटर तेल हे महिन्याला वापरलं जाईल. तर आपण आपल्या घरात किती तेल येतं, तेल किंवा तूप याचा हिशोब करावा. कधी कधी हेही विचारलं जातं की कुठलं तेल वापरावं. जगात बरेच जण म्हणतात की ऑलिव्ह ऑइल हे खूपच चांगलं आहे. पण ऑलिव्ह ऑइल हे भारतीय अन्नपदार्थ शिजवताना ते आपण अन्न बऱ्यापैकी तेल गरम करून त्यात फोडणी देतो. ऑलिव्ह ऑइलनी ते सहसा करणं कठीण असतं. त्याच्यामुळे ऑलिव्ह ऑइल हे भारतीय जीवन पद्धतीला सुटेबल नाहीये. पण जर तुम्ही कच्चं तेल किंवा काही कमी गरम करून तेल वापरणार असाल तर ऑलिव्ह ऑइल हे सर्वश्रुत आहे की सर्वात चांगलं आहे. पण त्यासोबत राईस ब्रॅन ऑइल व इतर ऑइलही वापरलं तरी हरकत नाही आणि थोड्या प्रमाणात तुपाचा वापर केला तरी त्याला तेलाच्या हिशोबात धरून तूप देखील आपण वापरू शकतो. कुठलं तेल वापरतो त्यापेक्षा ओमेगा 3 आणि ओमेगा 6चं बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे तेल प्रमाणात असावं आणि बॅलन्स असावं हे जास्त महत्वाचं राहतं. नॉन व्हेजिटेरियन किंवा व्हेजिटेरियन फूड हे प्रोटीनचं सोर्स आहे. प्रोटीनची आपल्याला प्रथिनांची सगळ्यांनाच गरज असते. व्हेजिटेरियन आयटममध्ये डाळी, उसळी ह्यात प्रोटीन असतं, सोयामध्ये प्रोटीन असतं आणि नॉनव्हेजमध्ये अंडे, मासे ह्या सगळ्या गोष्टीत प्रोटीन असतं. त्यामुळे प्रोटीन आपण आपल्याला नक्कीच गरजेचं आहे ते करावं आणि कार्बोहायड्रेट्स हे अंदाजे 40 ते 50% असावे. आपण गव्हाच्या आधी देखील आपल्याकडे बाजरी, ज्वारी ही धान्य होतीच ज्याच्या भाकऱ्या व्हायच्या. तर पुन्हा आपण त्याच्याकडे वळूया आणि आठवड्यातून 1-2दा जर आपण ह्या इतर प्रकारचे धान्यातून आणि कडधान्यातून आपलं पोषण मिळवू लागलो तर हृदयाचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. श्रोतेहो, दररोजच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली या कारणांमुळे हृदयाशी संबंधित विकारांमध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांना प्रतिबंध करणं आणि याविषयी नागरिकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. या पद्धतीनं नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आणि स्वतःच्या आरोग्यासंबंधी खबरदारी बाळगली तर आजचा हृदय दिन साजरा करण्याचा उद्देश साध्य झाला असं नक्कीच म्हणता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर. निर्मिती राजेश शेजवळे. लेखन आणि समन्वय प्रिया जाधव. निवेदन प्रज्ञा जांभेकर.